वापरले तरच आपला मेकअप लुक छान होतो. तर लेट मी टेल यू, असं काहीही नाही आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नॅचरल मेकअप लुक ट्राय करणार आहोत. सगळ्यात पहिले तर आपण कमीत कमी प्रोडक्ट घेऊन हा मेकअप लुक ट्राय करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण सगळे जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते एकदम अफोर्डेबल यूज करणार आहोत. आणि हा मेकअप लुक कसा करायचा याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउटसाठी जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं वाटत असेल तर तुमचं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पिन करून द्या. मी तुमचं नाव नक्की घेईन. नमस्कार मंडळी, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. तर आज मी नॅचरल मेकअप लुक कसा करायचा हे दाखवणार आहे. आणि मी खूप सारे व्हिडिओ बनवत असते, जसे की मेकअपचे व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, DIY व्हिडिओ, रेसिपीज व्हिडिओ, डेली व्लॉग्स, खूप सारे हेल्पफुल व्हिडिओ असतात. जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि त्याच्या शेजारीच बेल आयकॉन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून मी कोणते व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता जास्त वेळ न लावता आपण आता व्हिडिओला क्विकली सुरुवात करणार आहोत. चला तर मग सर्वात अगोदर मी माझा चेहरा फेसवॉश केलेला आहे. कारण कोणताही मेकअप लुक करताना आपण नेहमी आपला चेहरा फेसवॉशने फ्रेश करून घ्यायचा, म्हणजे धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो कोणता मेकअप आहे तो अप्लाय करायला घ्यायचा. मी माझा चेहरा फेसवॉशने धुवून आलेले आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती टोनर वापरलेला आहे. टोनर वापरल्यानंतर आता मी वापरणार आहे मॉइश्चरायझर. आणि तुमच्याजवळ कोणतंही मॉइश्चरायझर असू द्या चालतं, काहीही हरकत नाही. तर माझ्याकडे हे निव्हियाचं मॉइश्चरायझर आहे आणि मी डेली हेच यूज करते, कारण माझी नॉर्मल टू ड्राय स्किन आहे. त्याच्यामुळे मला हे निव्हियाचं मॉइश्चरायझर खरंच खूप सूट झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हेच यूज करते. तुमच्याकडे कोणतंही मॉइश्चरायझर असेल ना ते तुम्ही यूज केलं तरीसुद्धा चालेल. तर मी नॅचरली मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला. नॅचरल मेकअप लुक कसा करायचा त्यासाठी खूप अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट आहेत आणि तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्याला पूर्ण लावून घेणार आहे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपला चेहरा एकदम हायड्रेट होतो. आणि मॉइश्चरायझर लावायच्या अगोदर चेहऱ्याला टोनर लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण चेहऱ्याला टोनिंग करणं खरंच खूप गरजेचं असतं. तर मी माझ्या चेहऱ्याला तर मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. गळ्याला देखील लावून घ्यायचं. तर आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मग मी आता प्रायमरचा वापर करणार आहे. आणि आपल्याला एकदम नॅचरल मेकअप करायचा आहे, त्याच्यासाठी मी हे पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरणार आहे. हे प्रायमर म्हणून काम करतं आणि नॅचरली जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो त्यावेळेस आपण हे पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरायचं. खरंच हे खूप छान आहे. आणि जो कोणता आपण मेकअप करतो ना तर त्या मेकअपचा बेस पण खरंच खूप छान बसला जातो. यासाठी मी ॲलोवेरा जेल वापरते प्रायमर म्हणून. हे खूप छान प्रकारे वर्क करतं माझ्या चेहऱ्यावरती आणि पिंपल्स वगैरे अजिबात येत नाही आणि रिंकल्स पण येत नाही आपल्या चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे मी हे रात्रीच्या वेळेससुद्धा खूप वेळा लावून झोपते, जेणेकरून माझा चेहरा एकदम तजेलदार राहील यासाठी. आणि चेहरा आपला खूप छान राहतो, हायड्रेटेड राहतो, पाणी पिल्यासारखा दिसतो. दुसऱ्या दिवशी स्किन आपली खूप छान प्रकारे मेकअपसाठी प्रिपेअर असते. म्हणून मग तुम्ही ॲलोवेरा जेल लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तर प्रायमर म्हणून मी याचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय ॲलोवेरा जेल लावल्यानंतर लगेच नाकावरती, गालावरती अशी चमक यायला लागते आणि खूप छान प्रकारे हे ॲब्झॉर्ब होतं आपल्या चेहऱ्यामध्ये. तर मला तर खूप आवडतं हे पर्सनली, म्हणून मग मी हेच वापरते. तर आपलं प्रायमर लावून झालेलं आहे. आणि तुमच्याकडे कोणतंही प्रायमर असेल ना तरी तुम्ही ते लावू शकता. आपल्याला खूप छान लुक देतं आणि आपला जो मेकअपचा बेस आहे ना ते खरंच खूप छान बसला जातो. यासाठी प्रायमरचा वापर नक्की करा. तर आता प्रायमर लावून झाल्यानंतर त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती मेकअपचा बेस करायचा आपल्याला. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे फिटमीचं फाउंडेशन आणि हे खूप छान आहे. हे मॅट पुअरलेस आहे, त्याच्यामुळे चेहऱ्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती बसली जाते. हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी खरंच खूप उपयोगी आहे. आणि ह्याचा शेड आहे 120 आणि खूप छान प्रकारे ही माझ्या चेहऱ्यावरती सूट होते. त्याच्यामुळे मग मी ही वापरते. जेव्हा कधी मला नॅचरल मेकअप करायचं असतं त्यावेळेस मी हेच फाउंडेशन वापरते, कारण खूप छान प्रकारे ना चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब होतं आणि आपल्याला एक ना छान असं लुक देतं, मॅट लुक देतं. म्हणून मग मला हे खूप आवडतं. तर आपण आहे ना हे खूप थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं आहे हे.
तर इतक्याशाच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला मी एका ब्युटी ब्लेंडरने मी माझ्या चेहऱ्यावरती डॅब डॅब करून लावून घेणार आहे. तर फाउंडेशन आपण सगळीकडे व्यवस्थित छान लावून घेऊया. आणि फाउंडेशन कधीही घेताना तुमच्या स्किनचा टोन जो आहे त्याला मॅच होणारच फाउंडेशन घ्या, जेणेकरून तुमचा मेकअपचा बेस छान बसला जाईल आणि मेकअपही लॉंग लास्टिंग राहील. आणि तुमच्या चेहऱ्याला जेव्हा फाउंडेशन मॅच होतं ना, तेव्हा तुमचा चेहरा अजूनच छान खुलून दिसतो यासाठी. तर माझी स्किन नॉर्मल टू आहे, त्यासाठी मी हा शेड निवडलेला आहे आणि खूप छान आहे हे फाउंडेशन. तर लगेच इव्हनली स्प्रेड होते, तुम्ही पाहू शकताय. कुठेही ह्याला जास्त घासाघीस करण्याची गरज पडत नाही. आणि ब्युटी ब्लेंडर कधीही फाउंडेशन लावायच्या अगोदर थोडासा वेट करून घ्यायचा, म्हणजे आपले जे कोणतं फाउंडेशन असेल ना, ते फाउंडेशन खूप छान प्रकारे बसलं जातं यासाठी. आणि फाउंडेशन लावताना असं लावायचं नाही, डॅब डॅब करूनच लावायचं, कारण ते जागेवरच मुरलं पाहिजे, जेणेकरून ते व्यवस्थित छान आणि एकदम नॅचरल चेहरा दिसेल यासाठी. तर तुम्हाला दिसत असेल कुठेही फाउंडेशन केकी फ्लेकी वाटत नाही, कारण चेहऱ्याला खूप छान प्रकारे ते सूट झाले माझ्या आणि छान दिसतोय चेहरा. तर लगेच चेहऱ्यामध्ये किती इफेक्ट जाणवते तुम्हाला दिसत असेल. त्या फाउंडेशन आपलं लावून झालेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या डोळ्यांखाली थोडासा काळवटपणा आहे, काळसरपणा आहे, किंवा तुमचं जे लिप्सचा जो एरिया आहे त्याच्या बाजूने सुद्धा थोडंसं काळे डाग आहेत किंवा पिंपल्स आहेत, हे जर तुम्हाला कवर करायचे असेल तर तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता. जर तुमच्याकडे कन्सिलर नसेल तर तुम्ही CC क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. तर मी इथे CC क्रीमचा वापर करणार आहे, कारण घरामध्ये भरपूर साऱ्या लेडीजकडे ना कन्सिलर अवेलेबल नसतं. कारण मी खूप जणींकडे असं पाहिलेलं आहे, त्यांच्याकडे कन्सिलर अवेलेबल नसतं. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टिप आहे की तुम्ही CC क्रीम वापरून सुद्धा तुमचं जे जिथे जिथे ब्लॅक सर्कल आहे किंवा जे ब्लॅक स्पॉट आहे ना, ते तुम्ही कन्सील करून घेऊ शकता. तर त्यासाठी मी CC क्रीम वापरणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर माझ्या डोळ्यांखाली थोडं थोडं काळसरपणा आहे आणि इकडे पण थोडे थोडे ना ब्लॅक स्पॉट आहेत, थोडे थोडे पिंपल्स पण आहेत, जास्ती नाही आहेत. तिथे थोडंसं एक पिंपल आलं होतं, तर तिथे थोडंसं ब्लॅक झालेलं आहे. तर तिथं मी CC क्रीम लावून कवर करून घेणार आहे आणि लाईट वेटच CC क्रीम वापरायची, जेणेकरून आहे ना खूप छान प्रकारे ती आपल्या चेहऱ्यावरती ना छान मुरली जाईल यासाठी. आणि कुठेही आपला चेहरा केकी फ्लेकी वाटणार नाही. तर डोळ्यांखाली मी असं लावून घेणार आहे. डोळ्यांच्या वरती सुद्धा पापणीला आपण लावून घ्यायचं, कारण तिथे सुद्धा आपला थोडासा अंडर आय एरिया थोडासा काळसर असतो, त्यासाठी ओठांच्या बाजूला पण लावून घेणार आहे. जो टी झोन एरिया असतो तिथे सुद्धा मी लावून घेणार आहे आणि आपले हनुवटी असते तिथे सुद्धा आपण लावून घ्यायचं. इथे एक छोटासा पिंपल्स होता मला, तिथे सुद्धा मी कवर करून घेणार आहे. तर आता हे कवर करून घेण्यासाठी आपण ब्युटी ब्लेंडरचा वापर करणार आहोत. आणि जेव्हा आपण कन्सील करतो ना, त्यावेळेस ते असं पुसून लावायचं नाही, असं जागेवरच मुरवायचं. मी दाखवते तुम्हाला. लगेच ॲब्झॉर्ब झालं, तुम्ही पाहू शकताय. लगेच हाईड होते, लगेच हाईड. त्याच्यामुळे कन्सिलरचा वापर नेहमी करा. जर तुमच्याकडे कन्सिलर नसेल तर तुम्ही असं CC क्रीम वापरून सुद्धा तुम्ही असं कवर करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा मेकअप पण छान दिसेल आणि एकदम नॅचरली दिसेल. आणि तुमची जी स्किन आहे ना, जी गालावरची किंवा डोळ्याच्या खालची आजूबाजूची स्किन आणि डोळ्याच्या खालची जी स्किन आहे ना, ती एकसारखी दिसण्यासाठी, इव्हन टोन दिसण्यासाठी तुम्ही असा कन्सिलरचा वापर करू शकता. तर तुम्ही पाहू शकता लगेच ब्लेंड होते. आणि ना आपल्याकडे मेकअपचे जास्त प्रोडक्ट नसले तरी सुद्धा आपल्याला तयार होता येतं छान. फक्त आपल्याला फक्त ट्रिक्स आणि टिप्स माहिती असल्या पाहिजे. तर खूप साऱ्या
ट्रिक्स आणि टिप्स त्यांची माहिती देऊनच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते, कारण प्रत्येक जणीकडे प्रत्येक प्रोडक्ट असतोच असं नसतं. तर जेव्हा आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल नसेल त्यावेळेस असा आपण जुगाड करू शकतो. तर मी पण असाच जुगाड करते आणि छान दिसतं. तर तुम्ही पाहू शकताय डोळ्यांखालची जो काळसरपणा होता ना, तो सगळा इव्हन टोन झालेला आहे. एकसारखी स्किन दिसत आहे चेहऱ्याची आणि डोळ्याखालची. तर खूप छान वाटतंय, एकदम नॅचरल वाटत आहे. कुठेही मेकअप केल्यासारखे किंवा फाउंडेशन लावल्यासारखं वाटत नाही माझा चेहरा. अशाच प्रकारे आपण लावून घ्यायचं गळ्याला सुद्धा. कॉलेजला जाणाऱ्या मुलींना किंवा ज्या बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी, नवीन लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना मेकअप करताच येत नाही त्यांच्यासाठी हा असा नॅचरल मेकअप खरंच खूप उपयोगी पडतो. आणि तुम्ही घरच्या घरी असं मेकअपची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. खूप छान प्रकारे स्किन माझी कवर झालेली आहे. खूप छान दिसत आहे. तुम्हाला दिसते का? तर आता आपण चेहऱ्याला कॉन्टूर करून घेणार आहोत आणि मी कॉन्टूर पावडर न वापरता मी चेहऱ्याला कॉन्टूर करून घेणार आहे, कारण माझ्याकडे जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ना, तीच पावडर वापरून मी आज चेहऱ्याला कॉन्टूर करून घेणार आहे. आणि कॉन्टूर करताना कधीही आपण थोडंसं पाऊट करायचं आणि वरच्या दिशेला ब्रश घेऊन जायचं, म्हणजे छानपैकी असा कॉन्टूर होतो आणि छान दिसत आपली चीकबोन. त्यासाठी एकदम नॅचरल वाटतं. तर तुम्हाला दिसत असेल कुठेही असं कॉन्टूर केल्यासारखं वाटत नाही. खूप छान वाटते स्किन. मेकअपच्या टिप्स आणि ट्रिक्स जर माहिती असेल ना, आपण कोणताही प्रोडक्ट वापरून मेकअप करू शकतो. कुठेही आपल्याला अडचण येत नाही. मी असंच करत असते. ज्यावेळेस माझ्याकडे एखादा प्रोडक्ट अवेलेबल नसेल त्यावेळेस मी असंच वापरते. तर आपलं कॉन्टूर करून झालेलं आहे आणि थोडंसं आपण इथे पण कॉन्टूर करून घेऊया. जेव्हा आपण इथे कॉन्टूर करतो ना, त्यावेळेस खालच्या दिशेने कॉन्टूर करायचं, कारण खूप छान प्रकारे कॉन्टूर होतो. तर आपण नाकाला पण थोडंसं कॉन्टूर करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं नाकसुद्धा थोडंसं शार्प दिसेल. माझं नाक थोडंसं नकटं आहे, त्यासाठी मला असं कॉन्टूर करावं लागतं. कॉन्टूर करून झाल्यानंतर आता आपण हायलाईट करणार आहोत आणि हायलाईट करण्यासाठी एकदम नॅचरल पद्धतीने आपण हायलाईट कसं करायचं हे दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं लिप बाम घेतलेला आहे. लिप बामचा वापर मी करणार आहे हायलाईट करण्यासाठी. खूप छान दिसतात आपले जे हायलाईट पॉईंट आहे तिथे. तर असं गालावरती आपण थोडंसं हायलाईट करून घ्यायचं, जेणेकरून आपले गालसुद्धा छान चमकतात. तर तुम्हाला दिसत असेल इथे लगेचच किती फरक जाणवतोय, थोडंसं चमकतंय ना इथे. तर असंच आपण इकडे सुद्धा करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा किती छान दिसत आहे. थोडं नाकाला करून घ्यायचं. इथे सुद्धा आपला हायलाईट पॉईंट असतो. तर असं हायलाईट मी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता नॅचरल आयब्रो दिसण्यासाठी इथं मी आयब्रो पेन्सिल ब्लॅक कलरची वापरणार आहे, कारण आपल्याला नॅचरल आयब्रो हवे आहे. तुम्हाला ब्राऊन वापरायचं असेल तरी सुद्धा वापरू शकता, पण आज मी इथं ब्लॅक आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे, कारण माझ्या आयब्रोज ब्रॉड तर आहेत, पण जो इथला पुढचा जो सरफेस एरिया आहे ना, तिथे काय थोडेसे हेअर नाही आहेत थोडे थोडे, त्याच्यामुळे तिथे मला आयब्रो पेन्सिल फिरवावी लागते. तर आयब्रो पेन्सिल फिरवून घेतल्यानंतर आपण असा ब्रश घ्यायचा आणि ह्या ब्रशच्या सहाय्याने आपल्या आयब्रोज आपण कोंब करून घ्यायच्या, जेणेकरून एकदम नॅचरल वाटतील. तर तुम्ही पाहू शकता ह्या आयब्रोमध्ये आणि ह्या आयब्रोमध्ये किती फरक वाटतोय. तर अशाच प्रकारे आपण ही पण आयब्रो सेट करून द्यायची. आयब्रो सेट करून झालेल्या आहेत माझ्या आणि त्याच्यानंतर आता मी
आयलायनर वापरणार आहे, पण आयलायनर मी लावणार नाही आहे. आयलायनरचा वापर मी मस्कारा म्हणून करणार आहे. जर तुमच्याकडे मस्कारा अवेलेबल नसेल तर तुम्ही आयलायनरचा वापर आणि पेन आयलायनरचा वापर करा. पेन्सिल जी आयलायनर असते ना त्याचा वापर करा. कारण जेव्हा आपण लिक्विड आयलायनर लावतो ना त्यावेळेस ते इकडे तिकडे पसरलं जातं. त्याच्यामुळे असं पेन्सिल आयलायनरचा वापर केला ना तर व्यवस्थित छान प्रकारे आपल्या पापण्या पण छान दिसतात. आणि मस्कारा नसेल, जरी आपल्याकडे कर्लर नसेल ना तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. आपण असं काजळ पेन्सिलने सुद्धा आपण आपल्या पापण्या छान अशा करून घेऊ शकतो. तर मी ह्याच सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स वापरते. आणि आपण अशा गृहिणी आहोत की एखादी जरी वस्तू असेल ना तरी त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो असं आहे. तर आता मी माझ्या पापण्यांना फिल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जर काजळ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी थोडंसं काजळ लावून घेणार आहे आणि जास्त लावणार नाही आहे. एकदम नॅचरल दिसेल असंच मी काजळ वापरणार आहे. तर मी आता काजळ पण लावून घेणार आहे. त्यासाठी मी इथं NYWayची काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि 1 स्ट्रोकमध्ये लगेच लागली जाते आणि खूप छान दिसतात आपले डोळे. त्याच्यामुळे मला ही पेन्सिल खूप आवडते आणि सूट होते माझ्या डोळ्यांना. कुठेही डोळे चुरचुरत नाही त्यासाठी. तर आता मी काजळ लावून घेणार आहे. जास्त भरगच्च लावणार नाही आहे. एकदम थोडंसं नॉर्मली लावणार आहे. कारण आपल्याला नॅचरली दिसायचं आहे आणि नॅचरल मेकअप करायचा आहे त्यासाठी. तर तुम्ही पाहू शकताय दोन्ही डोळ्यांना मी काजळ लावून घेतलं आहे. मगाशी काजळ लावलं नव्हतं तेव्हाचे डोळे आणि आत्ताचे डोळे किती फरक आहे आणि खूप छान दिसतात काजळ लावल्यानंतर. तर तुम्ही काजळसुद्धा वापरू शकता नॅचरल मेकअपमध्ये. डोळे आपले खूप इन्हान्स होतात आणि छान दिसतात. तर आता त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती लिपस्टिक लावून घेणार आहे मी. आणि लिपस्टिक लावायच्या अगोदर मी लिप लायनर वापरणार आहे आणि हे लेऑन ब्युटीचं लिप लायनर आहे. खूप छान आहे हे आणि लाँग लास्टिंग पण आहे, वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे खूप छान आहे. तर हे नॅचरल दिसतं. जसा माझ्या लिप्सचा शेड आहे ना तसाच हा लिप लायनरचा पण शेड मी घेतलेला आहे कारण माझ्या ओठांना ते सूट होईल यासाठी. तर अशा प्रकारे आपण लिप लायनर लावून घ्यायचं. जास्त डार्क नाही केलं तरीसुद्धा चालेल, फेंट ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि तुम्हाला बोल्ड आणि एकदम पावटी लुक हवा असेल ना तर तुम्ही ही लायनर पेन्सिल आहे ना आपल्या ओठांच्या वरून अशी घेऊ शकता थोडंसं वरच्या दिशेने, जेणेकरून तुमचे ओठसुद्धा मोठे दिसतील आणि बोल्ड दिसतील. तर माझे ओठ ऑलरेडीच मोठे आहेत त्याच्यामुळे मी जास्त वरच्या दिशेने पेन्सिल फिरवणार नाही आहे. माझ्या ओठांचा जसा शेप आहे तशीच मी लिप लायनर लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी लिपस्टिक लावणार आहे आणि लिपस्टिक मी घेतलेली आहे पिंक कलरची. तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे ही लिपस्टिक खूप दिवसापासून आहे आणि मला खूप आवडते ही. पर्सनली खूप छान आहे ही. तर आता ह्याच्यावरचं नावसुद्धा गेले कारण भरपूर दिवस झाले मी वापरते आणि माझ्या लक्षातसुद्धा नाही आहे याचं नाव. तर आता हीच मी लिपस्टिक माझ्या ओठांना लावून घेणार आहे. ओठ खूप नॅचरली आणि सुंदर दिसतात. तर तुम्ही पाहू शकताय एकदम नॅचरली ओठ वाटतात. कुठेही असा केकी फ्लेकी मेकअप वाटत नाही आणि कुठेही जास्त आपण तडक भडक लिपस्टिक लावली असं सुद्धा वाटत नाही. तर हा माझा फायनल लुक आहे. आणि कसा वाटते तुम्हाला नॅचरल मेकअप? आणि मी अशा पद्धतीने नॅचरल मेकअप केलेला आहे आणि घरच्या घरी आपण असा नॅचरल मेकअप करू शकतो आणि छान दिसू शकतो. तर कॉलेजला जाणाऱ्या मुलीसुद्धा असा मेकअप नक्कीच करू शकतात. तर मी असा मेकअप केलेला आहे. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. तर तुम्ही ना खूप साऱ्या जणी माझे व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही आणि सबस्क्राईब पण नक्की करत जा. कारण आपला चॅनल आपल्याला खूप ग्रो करायचा आहे, खूप मोठा करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे. आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती मी घ्यावं असं जर वाटत असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या, जेणेकरून मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घेईल. आणि मला हे देखील समजेल की कोणी कोणी मला सपोर्ट केलेला आहे आणि छान वाटेल मला.
तर कसा वाटला तुम्हाला हा माझा नॅचरल मेकअप लूक? जर तुम्हाला माझा हा नॅचरल मेकअप लूक आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा. खूप अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि खूप टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा सांगितलेले आहेत. जर आपल्याकडे मेकअपचे प्रोडक्ट नसतील तर आपण खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स वापरून सुद्धा आपण मेकअप करू शकतो आणि एक जरी मेकअपचा प्रोडक्ट असेल ना तरी त्याच्यापासून आपण खूप साऱ्या प्रकारचा वेगवेगळा मेकअप करू शकतो. असाच मेकअप मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि खूप हेल्पफुल आहे. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन मेकअप व्लॉगमध्ये, मेकअप व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.